सविस्तर घडामोडींना सुरुवात करूया। वज्रमूठ सभेच्या तयारीकरता मुंबईमध्ये बैठक होते आहे। 1 मेला सभा होणार आहे, त्याची पूर्वतयारी करणं गरजेचं आहे आणि त्याकरता मुंबईमध्ये बैठक होते आहे। मवियाच्या पदाधिकाऱ्यांची ही बैठक आहे। आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत बैठक होते आहे। सभेचं नियोजन कसं करायचं याकरता पदाधिकाऱ्यांची ही बैठक आहे। साधारण असं कळतंय की 1 मेला वज्रमूठ सभा मुंबईतल्या बीकेसी मध्ये होईल। आता अर्थात अधिकृत माहिती समोर यायची आहे, मात्र वज्रमूठ सभेच्या तयारीकरता मुंबईतील मवियाचे पदाधिकारी आज बैठकीकरता जमतायत। शिवसेना नेते आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत दुपारी 3 वाजता हॉटेल ग्रँड हयात इथे ही बैठक होती आहे। तिन्ही पक्षातील महत्त्वाचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। सभेचं नियोजन करण्याकरता ही महत्त्वाची बैठक आहे। छत्रपती संभाजीनंतर नगर, त्यानंतर नागपूर आणि आता ही तिसरी सभा मवियाची होतीये। वज्रमूठ सभा मुंबईमध्ये होणार आहे 1 मेला। आता ही वज्रमूठ सभा, त्याचं नियोजन, कुठे होणार ही सभा, या सगळ्या संदर्भात बैठक असणार आहे। ती 3 वाजता होणार आहे। मुंबई एअरपोर्टवर एअर कस्टमनं सोन्याच्या तस्करीवर मोठी कारवाई केली आहे। तब्बल 1,60,00,000 रुपयांचं सोनं कस्टम्सनं जप्त केलंय। सामान वाहून नेण्याकरता वापरल्या जाणाऱ्या विमानतळाच्या बॅगेज ट्रॉलीमध्ये चिकटवून सोन्याच्या बारांची तस्करी केली जात होती। या प्रकरणी कस्टमनं 3 प्रवाशांना अटक केलेली आहे। 24 कॅरेट सोन्याचे 3 बार होते। पोलिसांनी सोनं जप्त केलेलं आहे। पृथ्वीराज चव्हाण आणि उद्धव ठाकरे दोघांनाही आमदारकीचा अनुभव नव्हता। त्यांच्या काळात मी उपमुख्यमंत्री पदावर काम केलंय। कधी कधी समाधानाने काम करावं लागतं तर कधी नाईलाजानं, असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केलाय। त्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी उत्तर दिलंय। नाईलाज शब्द वापरण्याऐवजी अजितदादांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला नको होती। पृथ्वीराज चव्हाण यांच्या बाबतीत असं वक्तव्य करणं चुकीचं आहे, असं नाना पटोले म्हणाले। पृथ्वीराज बाबांच्या वेळेस आम्ही 4 वर्ष जवळपास काम केलं, पण काही गोष्टी काम करत असताना आपण पण आता ज्या सकाळ समूहात काम करता, कधी कधी तुम्ही आनंदाने समाधानाने काम करता, कधी कधी तुम्हाला नाईलाज असतं काम करावं लागतं। तसं उद्धव ठाकरे साहेबांच्या काळामध्ये आम्ही आनंदाने समाधानाने काम केलं। पृथ्वीराज बाबांच्या वेळेस वरिष्ठांनी सांगितल्यामुळे नाईलाज असणारे काम केलं। आम्ही लोकशाहीला मानणारी लोक आहोत। कोणी कोण दावा ठोकतो आम्हाला माहिती नाही। ज्याच्याजवळ 145 आमदार असेल, ज्याच्याजवळ संख्या जास्त असेल, तो मुख्यमंत्री बनेल। त्याच्यामुळे आम्हाला कुठलाही दावा आम्ही करणार नाही। जनता कोणाला मुख्यमंत्री करायचं जनता ठरवणार आहे। त्याच्यामुळे मी करणं हे काँग्रेसची भूमिका नाही। काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे। नाईलाज हा शब्द काय वापरताय? मग तुम्ही शपथच घ्यायला नव्हती पाहिजे। तुम्हाला किती पदाच्या बद्दलची पदावर बसून खतखत निर्माण करण्यापेक्षा पदाच्या बाहेर राहून खतखत व्यक्त करायला पाहिजे होतं। ज्याप्रमाणे आपण आमचे मुख्यमंत्री त्यावेळेचे पृथ्वीराज चव्हाण साहेबाबद्दलचं बोललात, खरं तर अशा पद्धतीचं वक्तव्य व्हावं ही अपेक्षा आम्हाला नाही। त्यांच्या काळात त्यांनी काय केलं आणि पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी काय केलं, आखरी प्रत्येक मुख्यमंत्र्यांनी या राज्याला काही ना काही देऊन गेलेले आहे। सध्या राज्याच्या राजकारणामध्ये अजित पवार केंद्रबिंदू आहेत। अशातच एका मुलाखतीत अजित पवारांनी मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल असं म्हटलं होतं। त्यांच्या या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। अजितदादांच्या वक्तव्यावर मवियातील नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या। मुख्यमंत्री होणं कुणाला आवडणार नाही। अजितदादांमध्ये मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे, त्यांना माझ्या शुभेच्छा, असं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले। तर सीएम पदाबाबत इच्छा व्यक्त करणं गैर काय? दादांकडे बहुमत असेल तर सीएम व्हावं, असं नाना पटोले म्हणाले। मुख्यमंत्री व्हायला कोणाला आवडणार नाही आणि अजितदादा पवारांमध्ये क्षमता आहे मुख्यमंत्री होण्याची। अनेक वर्ष राजकारणामध्ये आहे, अनेक वर्ष मंत्री आहे, सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा विक्रम त्यांनी केलेला आहे। त्याच्यामुळे प्रत्येकाला वाटतं की आता आपण मुख्यमंत्री व्हायला हवं। जी कोणी राजकारणात असेल किंवा सर्वसाधारण व्यक्तीलाही वाटत असेल की मी राज्याचा मुख्यमंत्री झालो पाहिजे, तर त्याच्यामध्ये गैर काय?
आणि राहिलं त्याला 145 आकडा लागतं महाराष्ट्रात मुख्यमंत्री व्हायला. ते अगर अजितदादाकडे असतील तर त्यांनी सहजतेने बनावं. त्याला मी बनतो असं म्हणायचं काही कारणच नाही. अजित पवारांबाबत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी मोठा दावा केलाय. अजित पवार हे बहुमताच्या बाजूने आले तर किंवा 10-20 वर्षांनी त्यांना बहुमत मिळालं तर ते मुख्यमंत्री होऊ शकतात असं वक्तव्य केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी केलंय. ते जालन्यामध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असताना राष्ट्रवादी काँग्रेसला जास्त जागा मिळूनही अजित पवार यांना मुख्यमंत्री होता आलं नाही. त्यामुळे दावा करणं आणि बहुमत असणं वेगवेगळ्या गोष्टी आहेत असं ते म्हणाले. मुख्यमंत्री पदासाठीच दावा आहे, आज नाही. ज्या टायमाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढले त्या टायमाला काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीला जास्त सीट मिळाले होते. त्याही टायमाला अजित पवार साहेबाला मुख्यमंत्री होता आलं नाही. राजकारणातल्या ह्या घटना आहे म्हणून मी तुम्हाला घटना सांगितली. हे या राज्यातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे. दावा करणं वेगळी गोष्ट आहे, बहुमत असणं वेगळी गोष्ट आहे. जर बहुमताच्या बाजूनं ते जर आले किंवा बहुमत कदाचित त्यांना कधीतरी भविष्यात मिळालं 10-20 वर्षांना तर ते होऊ शकतात. माझं काही त्यांना विरोध नाही. चांगले कार्यकर्ते, धडाडीचे कार्यकर्ते आणि ते जे वक्तव्य करतात त्याच्याकडे या राज्याचं सध्या लक्ष लागून. पुढे जाऊया. जळगावातल्या पाचोऱ्यामध्ये रविवारी उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे. या सभेवरून राजकीय वातावरण तापलंय. पाचोऱ्यातील सभेत घुसेन असा इशाराच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला होता. त्याला आता संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे. कुणीतरी आव्हान दिलं म्हणून जळगावात घुसल्याचं राऊतांनी म्हटलंय. आरव तात्यांचा आणि उद्धव साहेबांचा पहिल्यापासून संबंध होते. त्या प्रेमापोटी ते येत आहेत. मला तरी असं वाटतं की पुतळ्याच्या कामाला येत असतील तर जिल्ह्यामध्ये त्यांचं स्वागत आहे. पण कोणी माझ्यावर किंवा संजय राऊतसारखा माणूस जर कोणी बोलत असेल तर मी एसपींना उद्याच्या दिवशी निवेदन देणार आहे की चौकटीत बोलावं, नाहीतर मी तिथे सभेत घुसेल. कालपासून जळगावात आम्ही आहोत म्हणण्यापेक्षा जळगावात घुसलो. घुसू देण्यासंदर्भात आव्हान दिलं होतं. पण जळगावात आम्ही आलो कारण जळगाव आमचा आहे, शिवसेनेचा आहे. जळगावच्या पाचोऱ्यामध्ये उद्या उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होतीये. मात्र या सभेआधीच ठाकरेंना मोठा धक्का बसलाय. जळगावात उद्धव ठाकरेंचे अवैध बॅनर पोलिसांनी हटवले. उद्धव ठाकरेंच्या स्वागताकरता शहरात ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी बॅनर लावले होते. मात्र अवैध बॅनरवरून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरता पोलीस प्रशासनानं हे बॅनर हटवले आहेत. आगामी निवडणुकांमध्ये भाजपमध्ये सुजय विखे आणि राम शिंदे यांच्यात वाद रंगल्याची चर्चा आहे. भाजप आमदार राम शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी आपणही इच्छुक असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर सुजय विखे आणि राम शिंदे यांच्या सुप्त वाद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. याबाबत सुजय विखे यांना विचारलं असता मला कोणी व्यक्ती खासदार असेल हे तितकं महत्त्वाचं नाही, मात्र नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान असतील हे महत्त्वाचं आहे असं वक्तव्य त्यांनी केलं. आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत. या नात्यानं आमच्यामध्ये कोणतीही स्पर्धा नाही. आम्ही 2024ला नरेंद्र मोदींना प्रधानमंत्री करण्याकरता, पंतप्रधान करण्याकरता जे काही कष्ट करावे लागतील ते एकत्र येऊन करणार आहोत. मी कुठल्या पदावर असायला पाहिजे अशी माझी काही अपेक्षा नाही असं खासदार सुजय विखे म्हणाले. सुजय विखे किंबहुना कोणी पण व्यक्ती खासदार असणं तितकं महत्त्वाचं नाही जितकं नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्याचं. आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या नात्याने आमच्यामध्ये व्यक्तिशः मी हे मानतो की कुठलीही स्पर्धा आम्ही त्या स्पर्धेच्या लीगमध्ये नाही आहे. आमचं स्वप्न ध्येय 2024ला नरेंद्र मोदींना प्रधानमंत्री करण्यासाठी जे काही कष्ट करावे लागतील ते आम्ही व्यक्तिशः मी देखील करणार आणि करत राहणार. त्यामध्ये मी कुठल्या पदावर असलंच पाहिजे असे माझी काही अपेक्षा नाही. जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या निवडणुकीवरून मुंडे बहीणभावातील राजकारण तापलंय. शिक्षण संस्थेतील चोरी लपवण्याकरता पॅनल उभं केल्याचा आरोप धनंजय मुंडेंनी केलाय. मागच्या लोकांनी कुणाच्या खात्यावर किती पैसे टाकले त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत असं ते म्हणाले. धनंजय मुंडे यांनी वैद्यनाथ विकास पॅनलच्या माध्यमातून पंकजा मुंडे यांना कडवं आव्हान दिलंय. प्रचाराचा नारळ फोडत धनंजय मुंडे यांनी घणाघाती टीका केली. पुढचं पॅनल फक्त शिक्षण संस्थेतील चोरी लपवण्याकरता उभं आहे असं ते म्हणाले. समोरचा पॅनल
आणि कदाचित एक उमेदवार जर बिनविरोध मिळाला नसता तर आपण चर्चा नसता तर संभाजीनगरमध्ये बसवेश्वर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड, सहकार मंत्री अतुल सावे आणि चंद्रकांत खैरे एकाच व्यासपीठावर उपस्थित होते। यावेळी अतुल सावे यांनी लिंगायत समाजासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्वतंत्र मंडळ निर्माण केलं, तरीही कार्यक्रमाच्या पोस्टरवर त्यांचे फोटो नाही अशी खंत व्यक्त केली। यावेळी चंद्रकांत खैरे यांनीही सावे यांना बसवेश्वर यांचा पुतळा बसवण्यासाठी तुमच्या निधीची गरज नसल्याचं म्हणत त्यांना टोला लगावला। अरे गावात तुम्ही बॅनर लावायला पाहिजे होते, आजच्या दिवशी बॅनर लावायला पाहिजे होते, धन्यवाद म्हणून। तुम्ही राजकीय बॅनर नका लावू, मला दुःख आहे त्याचं। अरे साहेब, आमचे फोटो नाही, ज्यांनी केलं त्यांचे फोटो टाका, त्यांचे फोटो आम्ही नाही केला। माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे, त्यांच्या नावाने कमीत कमी जोरात टाळा वाजवा सगळ्यांना। या ठिकाणी मला सांगायचं की अजूनही बोलले की आपल्याला तो पुतळा बसवायचा राहिला, पुतळ्याचं डॉक्टर साहेब मी तुम्हाला सांगतो की टेंडर सुद्धा निघालेलं आहे, त्यामुळे तुमच्या निधीची काही आवश्यकता आम्ही पडून देणार नाही, तिथे आम्ही सगळं केलेलं आहे आणि लवकरात लवकर कारण परवा दिवशी मी कमिशनला जाऊन भेटून द्यायला सांगितलं। बारसू प्रकल्पासाठी सोमवारी सर्वेक्षण केलं जाणार आहे। या विरोधात ग्रामस्थ रस्त्यावर उतरणार असून आंदोलन मोडून काढण्याकरता सरकारने 2000 पोलिसांची फौज तैनात ठेवलेली आहे। यामुळे ग्रामस्थांवर बळाचा वापर करून अत्याचार होईल अशी भीती रिफायनरी विरोधी संघटनेने व्यक्त केली आहे। दरम्यान सोलगाव वासियांना सर्व पर्यावरण प्रेमींनी पत्रक काढून पाठिंबा दिलाय। आम्ही त्यांना सांगतोय की तुम्ही किती लाठीचार्ज करा, किती इथल्या शेतकऱ्यांना त्रास द्या, हा कोकणी माणूस आहे, हा कोकणी माणूस इथनं मागे हटणार नाही। आमच्यावर केलेल्या अत्याचाराने कोकणी माणूस, पूर्ण कोकणी जनता इथे हे पेटून उठणार आहे। सरकार उष्माघातामुळे शाळांना सुट्टी देते, 10 ते 5 कार्यक्रम ओपन मैदानावरचे बंद करतायत। तर असं असताना सुद्धा उन्हाव माळरानावरती जिथे तीव्र ऊन लागतंय त्याच्यावरती सर्वे करण्याचा अट्टाहास कुणाचा आहे? छत्रपती संभाजीनगरच्या पैठण बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसमध्येच गटबाजी उफाळली आहे। काँग्रेसच्या 2 गटांमध्ये राडा झालाय। सभा सुरू असताना एका कार्यकर्त्याने दुसऱ्याच्या कानशिलात लगावली। बाजार समिती पैठण निवडणुकीमध्ये काँग्रेसची 2 पॅनल्स आहेत। एक पॅनल महाविकास आघाडीचं आहे, दुसरं पॅनल स्वातंत्र्य काँग्रेसचं आहे। काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित शेतकरी विकास परिवर्तन पॅनलचे प्रमुख आणि उमेदवार बाबासाहेब पवार, निवृत्ती पोकळे, ज्ञानेश्वर पवार हे पैठणच्या इंदेगावमध्ये गेले असता त्यांच्यावर काँग्रेसचे विनोद तांबे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय वाकचौरे यांच्या समर्थकांनी धारधार शस्त्राने हल्ला चढवला। यात एक जण गंभीर जखमी झालाय, तर भाषण सुरू असतानाच एकाने दुसऱ्याच्या कानशिलात लगावले। विनोद तांबे, तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी पैठण व माजी आमदार संजय वाकचौरे राष्ट्रवादी काँग्रेस यांनी ठरून माझ्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला। आता मी सध्या पोलीस स्टेशन पैठण येथे हजर असताना माझे भाऊ ज्ञानेश्वर पवार हे माझ्यावर आणि यांच्यावर रक्तबंबाळ झाले। त्यांना धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला केला। माझी आपल्याला प्रशासनाला आमची विनंती आहे की आम्हाला पोलीस संरक्षण मिळावं। पुढच्या बातमीकडे वळूया। 3 राज्यांच्या सीमेवरील मध्य प्रदेशच्या हद्दीतील जंगलात विशेष पथकासोबत झालेल्या चकमकीत 2 महिला माओवादी ठार झाल्यात। या दोन्ही महिला माओवाद्यांवर प्रत्येकी 14 लाखांचं बक्षीस होतं। मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्राच्या 3 राज्यांच्या सीमेजवळील जंगलात एकत्रित येतात। त्या भागातील बालाघाट जिल्ह्याच्या हद्दीत कडलाच्या जंगलात माओवाद विरोधी विशेष पथक हॉर्सच्या जवानांचं अभियान सुरू असताना ही चकमक झाली। त्या 2 महिला माओवादी ठार झालेल्या आहेत।
मुंबईतून एक धक्कादायक बातमी आहे। मुंबईच्या मालाडमध्ये एका घरकाम करणाऱ्या महिलेने वृद्ध महिलेची हत्या केलेली आहे। हत्या करण्याची धक्कादायक घटना घडली आहे। वृद्ध महिलेचं तोंड पाण्याने भरलेल्या बादलीत बुडवलं आणि तिची हत्या करण्यात आली। हत्येनंतर आरोपी महिलेने सोन्याची चेन, मोबाईल फोन, स्मार्टवॉच चोरत तिथून पळ काढलेला आहे। या प्रकरणी मालाड पोलिसांनी आरोपी शबनम शेख हिच्यासह तिचा मुलगा आणि प्रियकराला ताब्यात घेतलाय। चंद्रपुरात वादळी वाऱ्यानं नागरिकांची चांगलीच धांदल उडाली। शहराच्या काही भागात यामुळे झाडं उन्मळून पडली, तर गायत्री नगर भागात एका खुल्या प्लॉटवर 20 वर्ष आधी उभारलेला मोबाईल टॉवर शेजारच्या इमारतीवर पडला आणि इमारतीची मोठी हानी झालेली आहे। कल रात को अचानक एक आंधी हुई, तो आंधी के साथ साथ पूरा एक जो टावर है हमारा बाजू में, जो आइडिया टावर है, वो पूरा गिर चुकी है। तो हम बाहर आके देखा तो हमको पहले लगा था सिर्फ हमारा बिल्डिंग में कुछ डैमेज हुई है, कि बाहर आके देखा तो पूरा आइडिया टावर पूरा गिर चुकी है। उसकी वजह से हमारा बिल्डिंग भी काफ़ी डैमेज हो चुके हैं। एंड ये तो समझ में आता है कि ये क्लियरली पूर मेंटेनेंस की वजह से ही वो हुआ है। क्रिकेट खेळताना 8वीतील एका विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झालाय। पुण्याच्या वानवडी भागात ही घटना घडली आहे। वेदांत धामणगावकर असं या विद्यार्थ्याचं नाव आहे। 14 वर्षाच्या वेदांतला शाळेला सुट्टी होती, त्यामुळे मित्रांबरोबर तो क्रिकेट खेळायला गेला होता। यावेळी त्याच्या छातीत दुखू लागल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात कोलारा बफर झोनमध्ये एक बिबट्या आणि अस्वल एकमेकांच्या समोर येऊन उभे राहिल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। बिबट्याला पाहून जंगलातील इतर प्राणी घाबरतात, मात्र या अस्वलानं बिबट्याला हूल देत स्वतःची सुटका केली आहे। हे दृश्य पर्यटकांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं। हा बिबट्या पाणी पिऊन कदाचित मागे फिरला। समोरून अस्वल येत होतं। अस्वलानेही पटकन बिबट्याला पाहिलं। दोघंही आमने-सामने आले, पण मग अस्वल साधारण परिस्थितीचा अंदाज घेऊन या बिबट्याला हूल देताना निघून जाताना दिसतोय। अस्वल आणि बिबट्या समोरासमोर आल्यानंतर काय घडलं हे एकानं कॅमेऱ्यामध्ये कैद केलंय। चंद्रपुरातली ही दृश्य आहेत। महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये इथे एक छोटासा ब्रेक, लगेच भेटूया। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। शेजारीच असलेल्या जनावरांच्या गोठ्याला आग लागली। आगीमध्ये गोठा जळून खाक झाला असून शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय। जिया खान आत्महत्या प्रकरणी 18 एप्रिलला निकाल लागणार आहे। अभिनेता सूरज पांचोली याचं भवितव्य आता टांगणीला लागलेलं आहे। दरम्यान आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा सूरज पांचोलीवर आरोप आहे। भंडारा जिल्ह्याच्या तुमसर शहरातील एका अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला। अज्ञात आरोपी विरोधात तुमसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपीचा शोध घेतला जातोय। दिल्लीतील जामा मशिदीमध्ये पहाटे नमाज अदा करण्यासाठी मुस्लिम बांधवांनी गर्दी केली। यावेळी नमाज अदा केल्यानंतर रमजान ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या। दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास आणि कृती सॅननची प्रमुख भूमिका असलेल्या आदिपुरुष सिनेमाचं पोस्टर अक्षय तृतीयेच्या निमित्तानं रिलीज करण्यात आलेलं आहे। पोस्टर पाहून चाहत्यांमध्ये सिनेमाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। भंडाऱ्यातील मोहाडी पंचायत समितीमधील रोहियो विभागातील 2 अभियंते एसीबीच्या जाळ्यात सापडलेले आहेत। रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर गुरांच्या गोठ्याचं बिल काढण्यासाठी लाच मागितली असल्यानं त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे। देशभरात रमजान ईदचा उत्साह आहे। दरम्यान मुंबईतील प्रसिद्ध माहीम दर्ग्यात मुस्लिम बांधवांनी नमाज अदा करत एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्यात। माहीमच्या दर्गा परिसरात पहाटेपासूनच मुस्लिम बांधवांनी गर्दी केली आहे।
बासी ईदच्या पार्श्वभूमीवर बेस्टकडून जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. रविवारी बासी ईद निमित्त बेस्टकडून 165 ज्यादा बसेस सोडण्यात येणार आहेत, त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. अक्षय तृतीयेनिमित्त हापूस आंब्याला मोठी मागणी आहे. उत्पादक आणि व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असून आंबा खरेदीसाठी नागरिकांनी बाजारपेठेत गर्दी केली आहे. मे महिन्यापासून लग्नाचा धूमधडाका सुरू होतोय. महिन्याभराच्या ब्रेकनंतर 2 मे पासून पुढील महिन्यात 14 विवाह मुहूर्त आहेत. जूनमध्ये बरेच मुहूर्त असल्यानं बाजारपेठेत खरेदीसाठी लगबग सुरू आहे, त्यामुळे बाजारपेठेमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. राज्यातील बाजारपेठेत हरभरा आवक आणि दर दबावतच आहेत. मुंबई बाजारपेठेमध्ये हरभऱ्याला सर्वाधिक 6,000चा भाव तर इतर बाजारपेठेमध्ये 4,500चा सरासरी दर मिळालाय. बाजारपेठेत सोयाबीनची आवक स्थिर आहे. राज्यात सरासरी 4,900 रुपये दर मिळाला तर लातूर बाजारपेठेत सर्वाधिक 23,405 क्विंटलची आवक झाली आहे. तुरीची आवक दबावातच असल्यानं दर तेजीत आहे. तुरीला 7,900 ते 8,000चा भाव मिळतोय. हिंगणघाट बाजारपेठेत सर्वाधिक 8,975 रुपयांचा दर मिळालाय. रब्बी हंगामातील कांद्याची बाजारपेठेमध्ये मोठी आवक झालेली आहे, त्यामुळे कांद्याचे दर 600 रुपयांवर घसरले आहेत. गव्हाची हमी भावानं खरेदी 12% वाढली आहे. अन्न सुरक्षेसाठी पुरेसा स्टॉक करण्यासाठी खरेदीमध्ये वाढ करण्यात आली आहे. देशात कापूस उत्पादनात मोठी घट झाली आहे. यंदा 14 वर्षात कापूस उत्पादन निच्चांकी पातळीवर गेलेलं आहे. कीड आणि रोगांसह अवकाळीचा मोठा फटका बसलाय. एसटीकडून जमा खर्चाचा तपशील राज्य सरकारकडे सादर करण्यात आलेला आहे. 1,600 कोटींची तूट असल्याची आकडेवारी समोर आली आहे. तर राज्य सरकार एसटीला मदत करत असल्याचा दावा खोटा असल्याचा काँग्रेसनं आरोप केलाय. ठाणे आणि बेलापूर भागातील लघु उद्योजकांना सुप्रीम कोर्टाकडून धक्का मिळालाय. थकीत कर तात्काळ भरण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे आता महापालिका मालामाल होणार आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये 224 जागांसाठी 5,102 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत. भाजप आणि काँग्रेसमध्ये त्यामुळे काटेकी टक्कर होणार आहे. श्रीनगरमधील ट्युलिप गार्डनची पर्यटकांना भुरळ पडली आहे. यंदाच्या हंगामात 3.5 लाखांहून अधिक पर्यटकांनी इथे भेट दिली आहे. रमजान ईद निमित्त भुसावळ शहरात बाजारपेठ सजल्याचं पाहायला मिळतंय. तर शेवया, कपडे, दागिने खरेदीसाठी मुस्लिम बांधवांनी गर्दी केली होती. रात्री 3 वाजेपर्यंत शहरातील दुकानं खुली असल्याचं पाहायला मिळालं. छत्रपती संभाजीनगरमध्ये ईद निमित्त बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी झाली. ईदच्या दिवशी सुगंधी अत्तर लावण्याची प्रथा मुस्लिम बांधवांमध्ये आहे आणि त्यामुळे अत्तर बाजारपेठेमध्ये अत्तर घेण्यासाठी नागरिकांची गर्दी पाहायला मिळते. ठाण्यातील इंदिरानगर परिसरात आयोजित करण्यात आलेल्या रोजा इफ्तार पार्टीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्वांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. बातमी लातूरातून आपण बघणार आहोत. महत्त्वाची बातमी आहे. लातूरमधील लिंगायत बांधवांचं उपोषण मागे घेतलं गेलंय. प्रशासनानं लेखी आश्वासन दिल्यानंतर या बांधवांनी उपोषण मागे घेतलंय. लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आलं. अश्वारूढ पुतळा न हटवण्याची त्यांची मागणी होती, ती मान्य झालेली आहे. लेखी आश्वासन त्या संदर्भातलं दिलं गेलंय. पुतळा हटवू नये याकरता उपोषण सुरू करण्यात आलं होतं. लातूर शहरातील महात्मा बसवेश्वर चौकातील जगज्योती महात्मा बसवेश्वर यांचा अश्वारूढ पुतळा हटवण्यात येऊ नये या मागणीकरता सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अरविंद भातांब्रे यांनी पुतळा परिसरात गेल्या 4 दिवसांपासून उपोषण सुरू केलेलं होतं. मात्र आज उपजिल्हाधिकारी यांनी पुतळा न हटवण्याचं लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आलेलं आहे. संबंधित विविध संघटना आणि प्रतिनिधी यांच्याशी चर्चा केल्याशिवाय महामार्गाच्या अनुषंगानं पुतळ्यासंदर्भात कोणताही निर्णय घेतला जाणार नसल्याचं यावेळी लेखी आश्वासन दिलं गेलं आहे. जगज्योती महात्मा बसवण्णाचा अश्वारूढ पुतळा हायवेच्या नावाखाली हटवू नये म्हणून आम्ही या ठिकाणी उपोषण केलं. त्या उपोषणाला प्रशासनाने लिखित स्वरूपामध्ये सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे आम्ही हे उपोषण या ठिकाणी स्थगित करत आहोत. आमची जी मागणी आहे त्या मागणीवर आम्ही कायम आहोत आणि जर भविष्यामध्ये जे प्रशासनाकडून कृती करण्यात होती तशी जर काही झाली तर यापुढे देखील मोठ्या प्रमाणात आणि वेगळ्या पद्धतीनं भविष्यामध्ये आंदोलन होईल. म्हणून पुन्हा एकदा प्रशासनाला विनंती आहे की आपण जे काही लिहून दिले
त्या पद्धतीने आपण कृती करावी आणि पुतळा आहे तिथेच ठेवावा. कार्यकर्ते आणि आमदार स्वतः बरोबर टिकले पाहिजेत, यासाठी सरकार पडणार असल्याचं भाकीत अजित पवार करतायत असा टोला उदय सामंतांनी अजित पवारांना लगावला. सरकार सोमवारी पडणार, पुढच्या महिन्यात पडणार, दिवाळीला पडणार असं अजित पवारांनी पुढचे 25 वर्ष सांगत राहावं असा मिश्किल टोलाही त्यांनी लगावला आहे. स्वतःचे कार्यकर्ते स्वतःबरोबर टिकले पाहिजे, आमदार स्वतःबरोबर टिकले पाहिजेत, म्हणून सरकार सोमवारी पडणार आहे, पुढच्या महिन्यात पडणार आहे, गणपतीला पडणार आहे, दिवाळीला पडणार आहे, शिमग्याला पडणार आहे असं सांगायचं असतं. तसं अजितदादा सांगतायत आणि असं त्यांनी 25 वर्ष सांगत राहावं अशी माझी इच्छा आहे. साई मंदिरात हार फुलं प्रसादावरील बंदी हटवण्यात येणार आहे. हार फुलांवरील बंदी हटवण्यासाठी साई संस्थाननं सहमती दर्शवली आहे. कोरोनामुळे 2 वर्षांपूर्वी मंदिरात हार फुलं घेऊन जाण्यावर बंदी घालण्यात आली होती, तर खासगी दुकानदारांकडून हार फुलं प्रसाद विक्रीतून भाविकांची लूट होत असल्याचा वारंवार आरोपही केला जात होता. त्यामुळे आता साई संस्थानमार्फत भाविकांना रास्त दरात फुलांची विक्री करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांचे फुलं जी कामगार पत संस्था आहे संस्थाची, त्यांच्या माध्यमातून त्यांनी फुलाचं विक्री केंद्र सुरू करायचं आहे. त्यांनी फुलं थेट शेतकऱ्याकडून विकत घ्यायचे आहे. शेतकऱ्या 7/12 नोंदी पाहिजे आहे. त्यांनी त्या 7/12 नोंद असेल फुल शेतीची तर त्याच्याकडून फुल खरेदी करू शकतात. ते फुलाचे दर त्या सोसायटीने निश्चित करावेत. मागचे तत्कालीन कलेक्टर जे होते, जिल्हाधिकारी मान्य भोसले साहेबांची कमिटी होती, त्यांचा अहवाल आलेला आहे, तो आपण स्वीकारलेला आहे. मी त्याच्यावर स्वतः माझा अभिप्राय दिलेला आहे. मी आता मान्य जिल्हाधिकाऱ्यांना त्याच्या सूचना दिलेल्या आहेत की ताबडतोब ही कारवाई सुरू करावं. आज अक्षय तृतीया. अक्षय तृतीया म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी एक. त्यानिमित्त सिद्धिविनायक मंदिर गाभाऱ्यात फळांचा राजा हापूस आंब्याची आरास करण्यात आली आहे, तर पुण्यातील दगडूशेठ गणपतीला आंब्याची आरास करण्यात आली आहे. अक्षय तृतीये निमित्तानं पंढरपुरात भाविकांची दर्शनाकरता गर्दी झाली आहे. अक्षय तृतीया 3.5 मुहूर्तांपैकी एक, त्यामुळे विठुरायाच्या पंढरीत भाविकांनी दर्शनाकरता रांगा लावल्या. राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक या ठिकाणी दाखल झालेत. पहाटेपासूनच भाविकांची मंदिरात गर्दी बघायला मिळते. नंदुरबारमध्ये अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मोठा अवजड दगड खांद्यावर उचलायचा आणि शक्ती प्रदर्शन करायचं अशी परंपरा आज सुद्धा कायम आहे. माळीवाड्यामध्ये ही परंपरा आजही जपली जाते. तालमीत घडलेल्या तरुणांनी यात सहभाग घेतला. गोलाकार आणि वजनानं जड असलेला हा दगड उचलण्याकरता खास कसब लागतं आणि ते कसब बघायला मिळतं दरवर्षी याच दिवशी. रत्नागिरीतल्या खेडमधील श्री भार्गवराम परशुराम मंदिरामध्ये आज अक्षय तृतीये तसंच भगवान परशुराम जन्मोत्सव उत्सवाला सुरुवात झाली आहे. अक्षय तृतीया तसंच परशुराम जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध कार्यक्रमांचं आयोजन आजपासून पुढचे 3 दिवस या मंदिरात केलं जाणार आहे. यामध्ये विष्णू सहस्रनाम, परशुराम याग, कीर्तन तसंच गायन अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. शेकडो वर्षांची ही परंपरा आहे, अजूनही जपली जाते. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदी करण्याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे जळगाव सुवर्णनगरीमध्ये सोनं खरेदी करण्याकरता ग्राहक अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधतात आणि त्यामुळे मोठी गर्दी ग्राहकांची बघायला मिळते. सुवर्णनगरीमध्ये सोनं खरेदी करण्याकरता ग्राहकांची मोठी गर्दी उसळल्याचं दिसतंय. सोन्याच्या दरातही 500 रुपयांची घसरण झाल्यानं ग्राहकांना थोडासा दिलासा मिळणार आहे. आज सोन्याचे भाव 59,800 रुपये तर चांदीचे भाव 74,000 रुपयावर आहेत. आजचा अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधत नागपूरकरांनी सोने खरेदीला पसंती दिली. सराफा बाजारात सोनं आणि चांदी खरेदी करता नागरिकांनी गर्दी केलेली बघायला मिळाली.
सोन्याचे दर गेल्या 100 वर्षातील सर्वोच्च स्तरावर असले तरी देखील नागरिक सोनं खरेदी करता सराफा बाजारात पोहोचतायत। याचाच आढावा घेतला, सराफा व्यावसायिकांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांनी। भारतीय संस्कृतीमध्ये 3.5 मुहूर्तांना अनन्यसाधारण महत्त्व आणि त्यातला अक्षय तृतीया हा मुहूर्त जो आहे तो आज देशभरात साजरा केला जातो। खरं तर या अक्षय तृतीयेच्या मुहूर्ताला जी आहे ती सोनं चांदीची खरेदी करणं शुभ मानलं जातं। त्यामुळे हा मुहूर्त साधण्यासाठी जे आहे ते प्रत्येक भारतीयांची जी आहे ती लगबग असतं। काही ना काही सोनं किंवा चांदी खरेदी करण्याचा प्रयत्न जो आहे तो नागरिकांकडून केला जातो। नागपूरमध्ये देखील या सोने खरेदीचा जो आहे तो उत्साह आपल्याला पाहायला मिळतो। अगदी सकाळीपासून जे आहे ते सराफा दुकानांमध्ये नागरिकांनी जे आहे ते सोन्याच्या खरेदीसाठी जी आहे ती गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। सोन्याचा शिक्का असेल किंवा दागिने असेल याची खरेदी जी आहे ती नागपूरमध्ये केली जाते। आपल्यासोबत सराफा व्यापारी आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। सर, मला सांगा, आजचा हा अक्षय तृतीयेचा मुहूर्त खरं तर सोनं काही ना काही खरेदी करण्याचा असतो। महागाई सध्या सोन्याचे रेट सगळ्यात उच्च स्तरावर आहेत, कशा पद्धतीने लोक याला प्रतिसाद देतील? तुम्ही म्हणाल ते अगदी बरोबर आहे की गेल्या 100 वर्षातला हा सर्वात हायेस्ट रेट आहे। पण असं जरी असलं तरी आपल्या संस्कृतीमध्ये 3.5 मुहूर्ताचं महत्त्व एक अनन्यसाधारण आहे। त्यामुळे जरी रेट खूप जास्ती असले तरी लोक नक्की खरेदीचा उत्साह तुम्ही बघताय। सराफा व्यापारी देखील सज्ज झालेले आहेत, ज्यांचं बजेट जसं असेल त्या पद्धतीचे दागिने जे आहेत ते नागपूरच्या या बाजारामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर। बुलढाण्यामधल्या भेंडवळ गावात आज अक्षय तृतीयेनिमित्त घटमांडणी केली जाणार आहे। घटमांडणीचे अंदाज रविवारी जाहीर होतील। घटमांडणीतून जाहीर झालेल्या अंदाजाबद्दल शेतकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता असते। वर्षभराच्या हवामानाचा अंदाज, पाऊस पाणी, राजकीय परिस्थिती, देशाचं संरक्षण या बाबींसह इतर मुद्द्यांवर भविष्यवाणी केली जाते। आज घटमांडणी झाल्यानंतर रविवारी अंदाज वर्तवण्यात येतात। आज जरी हवामान खातं अंदाज अचूक वर्तवत असलं तरी भेंडवळच्या घटमांडणीला आजही शेतकरी महत्त्व देत आहेत। या ठिकाणी हे वर्षभराचे अंदाज ऐकण्याकरता, त्याचप्रमाणे आपल्या शेतीचं वर्षभराचं नियोजन त्यावर अवलंबून असतं, त्यामुळे ते करण्याकरता मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची गर्दी इथं बुलढाण्यामध्ये होत असते। रमजान ईद निमित्त छत्रपती संभाजीनगरमध्ये MIMचे खासदार इम्तियाज जलील यांनी नमाज अदा केली। छावणी परिसरातील ईदगाह मैदानावर नमाज अदा करत त्यांनी सर्वांना ईदच्या शुभेच्छा दिल्या। दरम्यान आईच्या आठवणीत जलील भावूक झाले आणि त्यांना अश्रू अनावर झाले। हर इंसान के लिए ईद एक खुशियों का त्यौहार होता है और मेरे लिए मेरी ईद मतलब मेरी माँ की कमी मुझे महसूस होती है, जो पिछले साल इंतकाल कर गई है, दुनिया से रुखसत हो गई है। आप बचपन से जब ईद मनाते हैं अपने माँ बाप के साथ मनाते हैं और अचानक अगर आपकी माँ इस दुनिया से चले जाती है तो वो ईद जो है वो कैसी होती होंगी आपको समझ सकते हैं। देशभरात ईदचा उत्साह बघायला मिळतोय। रमजान ईद हा मुस्लिम बांधवांमध्ये सर्वात पवित्र महिना मानला जातो। या निमित्त देशात ठिकठिकाणी नमाज अदा केली जाते, नमाज पठण केलं जातं। दिल्लीतल्या जामा मशिदीत मुस्लिम बांधवांनी एकत्र येत नमाज पठण केलं, तर कोलकाता, पाटणा, चेन्नई या विविध ठिकाणी नमाज पठण करण्यात आलं आणि एकमेकांना ईदच्या शुभेच्छा मुस्लिम बांधवांनी दिल्या। देशभरातच रमजान ईद उत्साहात साजरी होते। ईद निमित्त एकत्र येत मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या। कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्याच्या ईदगाहवर नमाज अदा करण्यात आला। नागपुरात सामूहिक नमाज पठण करण्यात आलं, एकमेकांची गळाभेट घेण्यात आली, ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या। मालेगाव, जळगाव, भुसावळ इथंही ईद निमित्तानं उत्साहाचं वातावरण होतं। बुलढाणा आणि परभणीमध्ये मिठाई वाटत एकमेकांना ईदीच्या शुभेच्छा देण्यात आल्या। उत्तराखंडमधील चारधाम यात्रेला आजपासून सुरुवात झालेली आहे। उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्पर सिंह धामी यांनी सहभाग घेतला। यावेळी यात्रेकरूंची गर्दी झाल्याचं बघायला मिळालं। चारधाम यात्रेसाठी परराज्यातून भाविक मोठ्या संख्येने येत असतात, मात्र कोरोनाचा संसर्ग रोखण्याकरता यात्रेकरूंना नियमांचं पालन करावंच लागतंय, त्यांनी ते करावं असं आवाहन करण्यात येत आहे। एखादी लग्नाची वरात ही डीजे शिवाय पूर्णच होऊ शकत नाही। शहर असो किंवा ग्रामीण भाग, डीजेच्या तालावर वऱ्हाडी थिरकत असतात। डॉल्बीचा दणदणाट असल्याशिवाय वरातीला रंगतच येत नाही। पण एका वरातीत डीजेमुळे रंगाचा भंग झाला।
नेमकं काय झालं बघा. लग्नाच्या वरातीत हे गाणं हमखास वाजतंच आणि प्रत्येक वरातीत डीजेला आवाज वाढवण्यासाठी शपथही घातली जाते. मग काय, डीजे ही प्रचंड दणदणाट करतो आणि त्या दणदणाटात सगळेच वऱ्हाडी बेधुंद होऊन नाचतात. डीजेचा आवाज बंद झाल्यावर वरात स्तब्ध होते आणि डीजे सुरू होताच पुन्हा सगळे ताल धरतात. ही दृश्य तुम्ही देखील पाहिली असतील. डीजे शिवाय वरातीला मजाच येत नाही असं म्हणतात, पण हीच मजा नितीन लिल्हारे याला महागात पडली आहे. चुलत भावाच्या लग्नात नितीननं डीजेच्या तालावर डान्स केला, मात्र डीजेच्या दणदणाटानं त्याची ऐकण्याची क्षमताच कमी झाली. सायंकाळपासून डीजेच्या कारणामुळे हळूहळू दोन्ही कानाला आवाज येणं बंद पडला. डीजेचा आवाज हा माणसाच्या श्रवण क्षमतेपेक्षा प्रचंड जास्त असतो आणि त्यामुळे बहिरेपणाही येऊ शकतो. डॉक्टरांनी सांगितलेले डीजेचे दुष्परिणाम ऐकून तुम्हालाही धक्काच बसेल. मानवी कानाकरता 85 डेसिमल आणि वरून आवाज अत्यंत घातक असतो. त्याच्यामुळे कानाचे पडदे फाटण्याचे चान्सेस असतात आणि फाटतात. त्याच्या व्यतिरिक्त मळमळ येणे, उलटी येणे, एन्झायटी येणे, झोप न येणे, बीपी वाढणे आणि हृदयविकाराचे झटके सुद्धा येतात. नितीन लिल्हारेला डीजेचे दुष्परिणाम भोगावे लागले. त्यामुळे यापुढे डीजेच्या तालावर नाचताना कानावरही लक्ष ठेवा आणि डीजेलाही जास्त आवाज वाढवू नको अशी शपथ द्या. नेहाल पुरे, न्यूज 18 लोकमत, भंडारा. एक छोटासा ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. नंदुरबार जिल्ह्यात नवापूर जवळील एका गोदामावर अन्न पुरवठा प्रशासनानं छापेमारी केली. यात 7,000 किलो तांदूळ जप्त करण्यात आलाय. रेशनचा तांदूळचा काळा बाजार सुरू असल्याची माहिती मिळताच ही धडक कारवाई करण्यात आली. या प्रकरणी 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूरमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत आहे. कुत्र्यांना आतापर्यंत 4 जणांचा चावा घेतला असून नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. दरम्यान भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिकांकडून होतीये. बोईसर तारापूर MIDCतून घातक रसायनांची वाहतूक करणाऱ्या ट्रकला गळती लागली आणि स्थानिकांनी टँकर पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं. या प्रकरणी नागरिकांकडून कठोर कारवाईची मागणी होतीये. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये पीक कर्ज वाटप करण्यात आलं. गेल्या 5 वर्षांच्या तुलनेत यंदा 1,64,000 शेतकऱ्यांमध्ये 1,522 कोटींचं पीक कर्ज वाटप करण्यात आलं. भंडाऱ्यातील लाखांदूर बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये 5 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली. यात काँग्रेसचे 3 तर राष्ट्रवादी युतीचे 2 उमेदवार आहेत. त्यामुळे आता 13 जागांसाठी निवडणूक होणार असून निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागलंय. शिक्षण संस्थेतील चोरी लपवण्यासाठी पॅनल उभा केल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंवर केला. जवाहर एज्युकेशन सोसायटीची निवडणूक होत असून निवडणुकीमध्ये मुंडे विरुद्ध मुंडे सामना रंगलाय. आमदार राम शिंदे लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्यानं खासदार विखेंचा पत्ता कट होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे. दरम्यान राम शिंदेंच्या विधानाबाबत आपल्याला कल्पना नाही, पक्षात कोणतीही स्पर्धा नसून पक्ष देईल ती जबाबदारी मान्य असल्याचं सुजय विखे पाटील यांनी स्पष्ट केलंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे 6 मे रोजी रत्नागिरीतील प्रमोद महाजन क्रीडा संकुलात जाहीर सभा घेणार आहेत. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो आणि त्यामुळे राज ठाकरेंच्या या सभेतून शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात किती प्रभाव पडणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. सोलापूर जिल्ह्यात 4 महिन्यात 16 अधिकारी कर्मचाऱ्यांना लाच घेताना अटक करण्यात आलेली आहे. जिल्ह्यामध्ये राज्य उत्पादन शुल्क पोलीस खातं लाच घेण्याच्या बाबतीत आघाडीवर असून तिघांना 4 महिन्यात अटक केली आहे. तर पुणे विभागातील सोलापुरात सर्वाधिक लाचखोर सापडलेले आहेत. पुण्यात खेड तालुक्यातील गुळवणी गावात महावितरणाच्या विद्युत वाहिनीच्या दुरुस्ती दरम्यान शॉर्ट सर्किट झाला. यामुळे शेजारीच असलेल्या जनावरांच्या गोठ्याला आग लागली. आगीमध्ये गोठा जळून खाक झाला असून शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय. जिया खान आत्महत्या प्रकरणी 18 एप्रिलला निकाल लागणार आहे. अभिनेता सूरज पांचोली याचं भवितव्य आता टांगणीला लागलेलं आहे. दरम्यान आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा सूरज पांचोलीवर आरोप आहे. भंडारा जिल्ह्याच्या तुमसर शहरातील एका अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अज्ञात आरोपी विरोधात तुमसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपीचा शोध घेतला जातोय.
दिल्लीतील जामा मशिदीमध्ये पहाटे नमाज अदा करण्यासाठी मुस्लिम बांधवांनी गर्दी केली। यावेळी नमाज अदा केल्यानंतर रमजान ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या। दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास आणि कृती सॅननची प्रमुख भूमिका असलेल्या आदिपुरुष सिनेमाचं पोस्टर अक्षय तृतीयेच्या निमित्तानं रिलीज करण्यात आलेलं आहे। पोस्टर पाहून चाहत्यांमध्ये सिनेमाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। भंडाऱ्यातील मोहाडी पंचायत समितीमधील रोहियो विभागातील 2 अभियंते एसीबीच्या जाळ्यात सापडलेले आहेत। रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर गुरांच्या गोठ्याचं बिल काढण्यासाठी लाच मागितली असल्यानं त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे। देशभरात रमजान ईदचा उत्साह आहे। दरम्यान मुंबईतील प्रसिद्ध माहीम दर्ग्यात मुस्लिम बांधवांनी नमाज अदा करत एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्यात। माहीमच्या दर्गा परिसरात पहाटेपासूनच मुस्लिम बांधवांनी गर्दी केली आहे। बासी ईदच्या पार्श्वभूमीवर बेस्टकडून जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। रविवारी बासी ईद निमित्त बेस्टकडून 165 ज्यादा बसेस सोडण्यात येणार आहेत, त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे। बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। वय झालं म्हणजे शरीर थकतं असं नाही। जळगाव जिल्ह्यातले एक शेतकरी वयाच्या 95व्या वर्षात सुद्धा तरुणांना लाजवेल अशा उत्साहात काळ्या मातीची सेवा करतायत। पाहुयात 90तल्या या तरुणाची कथा। आपल्या शेतात तरण्याबांड पोरासारखं राबणारे हे आहेत जगन्नाथ पाटील। त्यांचा उत्साह आणि कामाचा वेग पाहता त्यांचं वय 95 आहे यावर कुणाचाच विश्वास बसणार नाही। वयाची 90 पार केली तरी दररोज पहाटे उठून ते आपल्या शेतातल्या काळ्या मातीत राबतात। वर्षानुवर्ष त्यांचा हा नित्यक्रम सुरू आहे। सकाळी गाई म्हशींच्या धारा काढायच्या, बैलगाडी जुंपून शेतात यायचं, तिथे लोखंडी नांगरानं शेती पालथी करायची। अशी कामं जगन्नाथराव आजही न थकता करतात आणि यात त्यांचं वय त्यांना कधीच आडवं आलं नाही। मी रोज गाडी जुंपून शेतात जातो, पत्नीला घेऊन गाडीवर बसून तिथे सारा दिवस आऊत हाकलतो आणि ह्या काळी मातीची सेवा करतो। निसर्गाचे काही आले संकट तरी मी खचून जात नाही, घाबरत नाही। दिवसभर काम केल्यानंतर पत्नीसोबत शेतातल्या झाडाखालती दुपारचं जेवण ठरलेलं। एवढ्या वर्षात त्यांना कुठल्याही रोगानं कधी हात म्हणून लावला नाही। आपल्या 10 एकर शेतात ते कपाशी, मका आणि भुईमुगाचं पीक घेतात। सोबतच त्यांनी वीट भट्टीचा व्यवसाय सुद्धा सुरू केलाय। या वयात जगन्नाथरावांचा हा प्रवास पंचक्रोशीतल्या शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे। माझ्या वडिलांची आजही 95 वर्ष वय आहे। नित्यनेमाने ते आजही सकाळी 5 वाजेला उठून आंघोळ पाणी झाली का गायींचं दूध काढणं, चारा पाणी, शेणपुंजा करणं, परत शेतीमध्ये आजही ते आऊत हाकलायला मागे पुढे बघत नाही। जगनजी भाऊ जे आहेत आमचे जवळचे मित्र आहेत, तर त्यांचा आदर्श आपल्याला सर्वांना घेण्यासारखा आहे। आजही ते सकाळी लवकर उठून गाईचं दूध काढतात, शेतात जातात आणि कष्टाचीच आजपर्यंत या वयामध्ये त्यांना कष्टानेच शेती चांगल्या प्रकारे पिकवतात। शेती बेभरवशाची झाली म्हणून अनेक तरुण शेतीकडे पाठ फिरवतात, पण जगन्नाथ पाटील या 95 वर्षाच्या तरुणाचा उत्साह पाहिला तर अनेक शेतकऱ्यांना शेती करण्याची नव्यानं प्रेरणा मिळेल यात शंकाच नाही। नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव। सुशोभीकरण आणि रोषणाईने राज्यातली अनेक शहरं सध्या उजळून निघतायत। या शहरांच्या नीटनेटके दिसण्यावर कोट्यवधी रुपये खर्च होत आहेत, पण दुसरीकडे ग्रामीण भागात मात्र विद्यार्थ्यांना चांगल्या शाळा तर सोडाच, पण स्वच्छतागृह सुद्धा धड मिळत नाहीयेत, हे वास्तव बघणार आहोत।
ही दृश्य आहेत चिपळूण तालुक्यातल्या बुदरवाडीच्या जिल्हा परिषद शाळेतली. कोकरे या ग्रामीण भागात असलेल्या या शाळेत एक नाही दोन नाही तर 3 स्वच्छतागृह आहेत. मात्र यातलं एकही स्वच्छतागृह वापरण्यायोग्यच नाही. या स्वच्छतागृहांना अक्षरशः अडगळीच्या खोलीचं रूप आलंय. सगळं टाकाऊ सामान या स्वच्छतागृहामध्ये कोंबून ठेवण्यात आलंय. स्वच्छतागृहाचे दरवाजे सुद्धा मोडलेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी हे स्वच्छतागृह वापरायचं कसं असा प्रश्न निर्माण होतो. आम्ही गिरगावकर या संस्थेच्या स्वयंसेवकांनी हा प्रकार समोर आणला. हे बघा, हे शौचालय महिलांसाठी तुम्ही आता बघू शकाल. कशा प्रकारे मुली ज्या विद्यार्थिनी आहेत, महिला ज्या मुली आहेत त्या कशा काय हे यूज करू शकतात, कसं काय ह्याचा वापर करू शकतात. ह्याच्याने संसर्गजन्य रोग किंवा इम्युनिटी इन्फेक्शन होऊ शकतं ह्या गोष्टीने. राज्याच्या ग्रामीण भागातल्या अनेक शाळा सुस्थितीमध्ये नसल्याची ओरड कायम होते. रत्नागिरी जिल्ह्यात सुद्धा हीच स्थिती अगदी विदारक पद्धतीनं समोर आली आहे. त्यामुळे शहरामध्ये सुशोभीकरणावर कोट्यावधी रुपये खर्च करणाऱ्या सरकारनं ग्रामीण भागातल्या शाळांकडे लक्ष दिलं तर इथल्या मुलांना सुद्धा चांगलं शिक्षण आणि महत्त्वाचं म्हणजे मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध होऊ शकतील. स्वप्नील घाग, न्यूज 18 लोकमत, चिपळूण. राज्यावर अवकाळी पावसाचं संकट कायम आहे. विदर्भासह पुण्यात पुढील 5 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आलाय. हवामान विभागानं हा अंदाज वर्तवला आहे, तर मराठवाड्यातही तुरळक पावसाची शक्यता आहे. अवकाळी पावसाच्या इशाऱ्यामुळे बळीराजाची चिंता वाढली आहे. वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपीट होतीये. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं अनेक सोलर पंपाचं मोठं नुकसान केलेलं आहे. लाखो रुपयांचे सोलर पॅनल वादळी वाऱ्यानं उद्ध्वस्त केलेले आहेत. लाखो रुपयांची सोलर पॅनल्स वादळामुळे उद्ध्वस्त झाल्यानं शेतकऱ्यांसमोर सिंचनाचा मोठा प्रश्न निर्माण झालाय. या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी किशोर गोमाशे यांनी. वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिवसा शाश्वत सिंचन व्हावं यासाठी शासनानं मोठ्या प्रमाणात सोलर पंप दिले होते. जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी या सोलर पंपचा लाभ घेतला होता. मात्र वाशिम जिल्ह्यामध्ये काल जो वादळी वाऱ्यासह पाऊस पडला आणि गारपीट झाली, त्यामुळे या सोलर पंपाचं जे काही सोलर पॅनल आहेत त्याचं अतोनात नुकसान झालं आहे. या सोलर पॅनलचं नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांसमोर त्यांच्या शेतातील जे काही भाजीपाला असो किंवा इतर फळबागा त्यांच्या सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. किमान या जे काही नुकसान झालं हे सोलर पॅनल आणि सोलर पंप याची नुकसान भरपाई देऊन जे सोलर पॅनल आहेत ते लवकरात लवकर बदलून देण्याची मागणी वाशिम जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे. किशोर गोमाशे, न्यूज 18 लोकमत, गोबणी, वाशिम. या सगळ्या घडामोडींसह महाराष्ट्र अनलिमिटेड बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी काही क्षणात पुन्हा भेटूया. माझा सहकारी विशालसह पहा फक्त न्यूज 18 लोकमत.